Leadership Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandi Pius Academy app from Google Play Store. For more information, contact 9511280465. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या काही सेशन्स मध्ये आपण जिओग्राफी ऑप्शनलचे काही जे टॉपिक्स आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला जिओग्राफी ऑप्शनल एकंदरीत विषय कसा आहे आणि त्याची तयारी कशा करावी लागणार आहे या सर्वांचा एक अंदाज येईल. लास्ट एका सेशन मध्ये आपण डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी बद्दल डिस्कशन केलाय. या सेशन मध्ये आपण डिस्कशन करतोय थिअरी ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन. सो विल बी डिस्कसिंग ऑप्टिमम पॉप्युलेशन. आता ऑप्टिमम पॉप्युलेशन ज्या वेळेला आपण डिस्कस करतो, एक अतिशय सोपा प्रश्न जो आहे त्याचं आपण उत्तर शोधण्याचा इथे प्रयत्न करतो. प्रश्न हा आहे की कुठल्या एका कंट्रीचं म्हणा किंवा कुठल्या एका जिओग्राफिकल रिजनचं एकंदरीत पॉप्युलेशन जे आहे ते किती असायला हवं. जसं आपल्याला माहितीये की इंडियाचं पॉप्युलेशन इट इज आता समजा नवीन जे सेन्सस येईल मे बी त्यामध्ये आपल्याला पॉप्युलेशनचा जो आकडा आहे हा 135 करोड ते 140 करोडच्या घरात आढळेल. राईट. आता भारतासारख्या देशाचं एकंदरीत पॉप्युलेशन किती असायला हवं, दॅट इज दी क्वेश्चन. किंवा कुठलाही एक जिओग्राफिकल रिजन घ्या, त्या जिओग्राफिकल रिजन मध्ये पॉप्युलेशन किती असायला हवं, या प्रश्नाचं उत्तर आपण जे शोधतो ते या थिअरी ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशनच्या मदतीने शोधतो. आता अनेक लोक त्यांना जर आपण असा प्रश्न विचारला की बघा पॉप्युलेशन जास्त असायला हवं की पॉप्युलेशन कमी असायला हवं, तर सहज तुमचं एक आन्सर निघेल की बघा कुठलाही जिओग्राफिकल रिजन असेल तर त्याचं जे पॉप्युलेशन आहे इट शुड बी व्हेरी लेस. राईट. इन अ गिव्हन रिजन पॉप्युलेशन शुड बी व्हेरी लेस, जेणेकरून जितकीही रिसोर्सेस आहे रिसोर्सेस अवेलेबिलिटी सर्वांना चांगल्याने होताना आपल्याला दिसून येईल. पण ज्या वेळेला आपण पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन किंवा द लेवल ऑफ पॉप्युलेशन, दोन मुद्दे अतिशय महत्वाचे इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बघा, वन इज पॉप्युलेशन अँड देर इज वन मोर थिंग दॅट इज डेव्हलपमेंट. ठीक आहे. सो या दोनही गोष्टींचा एक दुसऱ्याशी एक महत्वाचा संबंध आपल्याला दिसून येतो. मीन्स एनी जिओग्राफिकल रिजन त्याची जी डेव्हलपमेंट असेल ही डेव्हलपमेंट नेहमी पॉप्युलेशनवर डिपेंड करते. राईट. सो ज्या वेळेला आपण प्रश्न विचारला होता की कुठल्याही एका जिओग्राफिकल रिजनचं पॉप्युलेशन कसं असावं, शुड इट बी लेस ऑर शुड इट बी व्हेरी हाय, आणि एक सहज आन्सर जे आलं होतं इट वॉज दॅट की बघा पॉप्युलेशन जे आहे पॉप्युलेशन हे नेहमी कमी असायला हवं. बट ज्या वेळेला आपण असे काही प्रदेश बघतो ज्या ठिकाणी पॉप्युलेशन जे आहे पॉप्युलेशन अतिशय कमी आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक आणखी महत्वाची गोष्ट जी आहे ती दिसून येते, ती म्हणजे तिथे असलेली डेव्हलपमेंट. जर तुम्ही बघितलं अनेक जिओग्राफिकल रिजन्स आहेत ज्या ठिकाणी पॉप्युलेशन फार कमी आहे आणि पॉप्युलेशन खूप कमी असल्यामुळे तिथली जी डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट होणं शक्य नाहीये. नाउ व्हाय आय एम सेइंग की ही डेव्हलपमेंट जी आहे डेव्हलपमेंट होणार नाही. बघा, कुठलीही डेव्हलपमेंट होण्यासाठी एक अतिशय महत्वाचा फॅक्टर जो आपल्याला ध्यानात घ्यायचा आहे तो असेल तिथली जी रिसोर्सेस आहे, आपल्याला रिसोर्सेसचं एक्सप्लॉयटेशन करायचं असतं. ठीक आहे. किंवा ती रिसोर्सेस वापरायची असतात. राईट. फॉर एक्झाम्पल, कुठली एक कंट्री आहे, राईट, हा एक खूप मोठा जिओग्राफिकल रिजन आहे. या जिओग्राफिकल रिजन मध्ये मिनरल रिसोर्सेस खूप जास्ती आहे. फाईन. आणि ही जी मिनरल रिसोर्सेस या ठिकाणी आपल्याला आढळतात, वी विल नीड टू एक्स्ट्रॅक्ट दीज मिनरल रिसोर्सेस. आणि या जिओग्राफिकल रिजन मध्ये समजा पॉप्युलेशन अत्यंत थोडा आहे, इफ इट इज व्हेरी व्हेरी लेस, त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये असं होईल की ही मिनरल रिसोर्सेस एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी लागणारे जे लेबर असेल किंवा जी एकंदरीत कंडिशन असेल ती आपल्याला तिथे अवेलेबल दिसणार नाही. राईट. आणि त्यामुळे डिस्पाइट द फॅक्ट की एका पर्टिक्युलर रिजन मध्ये खूप मोठ्या प्रमाणात
मिनरल रिसोर्सेस किंवा अदर रिसोर्सेस अवेलेबल आहे, इवन देन त्या मिनरल रिसोर्सेसचा उपयोग आपल्याला पाहिजे तितका करता येणार नाही. आणि तो जर उपयोग पाहिजे तितका करता येणार नाही तर सहजच आहे की इथली जी डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे, ही जी डेव्हलपमेंटची प्रोसेस आहे, इट विल बी समवॉट लेस. ठीक आहे, तर अशा प्रदेशांमध्ये आपल्याला दिसून येईल पॉप्युलेशन खूप कमी असेल तर देर इज डेव्हलपमेंट विच इज नॉट अप टू द मार्क. एखादा दुसरा भूभाग तुम्ही इमॅजिन करा, राईट. ऍज टेक एक्झाम्पल, खूप मोठा प्रदेश आहे भारतासारखा, आणि या भारतासारख्या प्रदेशामध्ये देर इज अ लॉट ऑफ पॉप्युलेशन, राईट. आपण ऑलरेडी डिस्कस केलं की मे बी सेन्सस 2021 येईल, त्याचा डेटा येईल तर वी विल हॅव सम 140 crore पॉप्युलेशन. आता इतक्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी जितकी रिसोर्सेस तुमची अवेलेबल आहे, ती रिसोर्सेस कधी पुरेशी असतील का, हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे बघायला मिळतो. ज्या वेळेला आपण म्हटलं की खूप कमी पॉप्युलेशन आहे, तेव्हा आपण एक प्रॉब्लेम बघितली की अवेलेबल रिसोर्सेस युटिलाइज करायला प्रॉब्लेम होतो. कुठला मिनरल रिसोर्सेस असेल, नॅचरल रिसोर्सेस असेल किंवा एनी अदर रिसोर्स, तो एक्स्ट्रॅक्ट करणे, युटिलाइज करणे आणि त्यातनं डेव्हलपमेंट क्रिएट करणे, याचा एक प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. बट वेन इट कम्स टू ओव्हर पॉप्युलेशन, दिस इज द कंडिशन. एक सहजरित्या आपण म्हणू शकतो की भारताचं जे पॉप्युलेशन आहे, इट इज अ केस ऑफ ओव्हर पॉप्युलेशन, राईट. आणि वेन देर इज द केस ऑफ ओव्हर पॉप्युलेशन, या पर्टिक्युलर केसमध्ये असं असेल की जेही या प्रदेशामध्ये रिसोर्सेस अवेलेबल आहेत, ही जी काही रिसोर्सेस अवेलेबल असतील, ही रिसोर्सेस चांगल्या प्रकारे इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला फायदा देणार नाही, राईट. कारण की सगळ्यांना थोडी थोडी रिसोर्सेस मिळतील किंवा प्रत्येक माणसाला पाहिजे जी रिसोर्सेस मिळायला हवी ती मिळणार नाही. सो इन ऑल आपण हे म्हणू शकतो, एक कंडिशन असेल पॉप्युलेशनची, दॅट इज अंडर पॉप्युलेशन, आणि दुसरी जी पॉप्युलेशनची कंडिशन आहे दॅट वुड बी ओव्हर पॉप्युलेशन. नाउ वेन वी सेड अंडर पॉप्युलेशन, अंडर पॉप्युलेशन मध्ये प्रॉब्लेम हा होता की अवेलेबल रिसोर्सेस आपण एक्सप्लॉइट करू शकत नाही, आणि ओव्हर पॉप्युलेशन मध्ये हा प्रॉब्लेम आहे की जी रिसोर्सेस आहे ती तुमच्या दिलेल्या पॉप्युलेशनला पुरणार नाही. आणि म्हणून इथे एक तिसरी टर्म आपल्याला लक्षात घ्यावी लागते, दॅट इज ऑप्टिमम पॉप्युलेशन. Now, when we say optimum population चा अर्थ हाच आहे की इन अ गिवन जिओग्राफिकल रिजन जे रिसोर्सेस आहे, या रिसोर्सेसचा बेस्ट युटिलायझेशन करण्यासाठी जितकं पॉप्युलेशन असायला हवं, दॅट वुड बी ऑप्टिमम पॉप्युलेशन. समजा ऑप्टिमम पॉप्युलेशन पेक्षा कमी पॉप्युलेशन असला तर इट विल बी अ केस ऑफ अंडर पॉप्युलेशन, आणि अंडर पॉप्युलेशन असेल तर अगेन देर विल बी नो सिग्निफिकंट ग्रोथ ऑर डेव्हलपमेंट. फाईन. अँड सिमिलरली समजा ओव्हर पॉप्युलेशनची कंडिशन होते, ओव्हर पॉप्युलेशनच्या कंडिशन मध्ये सुद्धा रिसोर्स स्कार्सिटी खूप मोठ्या प्रमाणात असेल, आणि जर रिसोर्स स्कार्सिटी असेल, रिसोर्स अपुरे पडतील, त्या केसमध्ये सुद्धा ग्रोथ साठी प्रॉब्लेम होताना आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून असं म्हटलं जातं की फॉर अ गिवन जिओग्राफिकल रिजन हाऊ मच शुड बी द पॉप्युलेशन, कमी असायला नको, खूप जास्त असायला नको, देअर शुड बी अ रेंज ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन, राईट. आता भारताच्या संदर्भात सांगायचं झालं तर मे बी हा प्रश्न असेल की भारतासाठी ऑप्टिमम पॉप्युलेशन नेमकं किती असेल, तर असं म्हटलं जातं, देयर इज लाईक खूप सायंटिफिक बेसिस नाहीये त्या आकड्याचा, पण सध्या आपलं जे पॉप्युलेशन आहे इट इज सम 140 crore आसपास आहे. बट समजा आपलं पॉप्युलेशन 80 crore किंवा 70-75 crore असेल, तर ती एक ऑप्टिमम पॉप्युलेशनची कंडिशन असू शकते, आणि ज्यामध्ये इंडिया सारखी कंट्री इट विल ग्रो इन अ बेस्ट पॉसिबल वे. फाईन. सो एक खूप बेसिकची टर्म आपण इथे समजून घेतली, दॅट इज ऑप्टिमम पॉप्युलेशन. तुम्ही बघू शकता हिअर देर इज अ रिजन विच इज अंडर पॉप्युलेटेड. आता या अंडर पॉप्युलेटेड रिजन मध्ये तुम्ही बघाल की जी
डेव्हलपमेंट आहे किंवा आउटकम, या ठिकाणी आउटकम शब्द वापरलेला आहे, डेव्हलपमेंट सुद्धा किंवा ग्रोथ सुद्धा तुम्ही शब्द वापरू शकता. सो जसं जसं पॉप्युलेशन वाढत जाईल, अंडर पॉप्युलेशन कडनं तुम्ही ऑप्टिमम पॉप्युलेशन कडे जाताय, राईट. सो तुमची जी डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे, ती तुम्हाला वाढताना दिसेल. देर विल बी अ पॉइंट जिथे एक पीक पॉप्युलेशन आहे, ज्याला आपण ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणू. दिलेल्या रिसोर्सेसचा बेस्ट पॉसिबल युटिलायझेशन जे आहे, इट कॅन बी डन इन दिस पर्टिक्युलर रेंज. फाईन. सो ऑप्टिमम पॉप्युलेशन मध्ये बेस्ट ग्रोथ होईल, ठीक आहे. आणि पॉप्युलेशन जेव्हा ऑप्टिमम पॉप्युलेशन पेक्षा समोर जायला लागतं, तर तुमची जी ग्रोथ आहे किंवा डेव्हलपमेंट आहे ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागते, कारण की रिसोर्स स्कार्सिटी इथनं डेव्हलप व्हायला लागेल. आणि ऍज रिसोर्स स्कार्सिटी कम्स द ग्रोथ ऑर डेव्हलपमेंट किंवा इन जनरल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणा, लाईफची क्वालिटी म्हणा, ही घसरताना आपल्याला दिसते. सो ओव्हर पॉप्युलेशन इज ऑल्सो नॉट सुटेबल फॉर बेटर लाईफ कंडिशन. सो अंडर पॉप्युलेशन सुद्धा असायला नको, ओव्हर पॉप्युलेशन सुद्धा असायला नको. जे आपल्याला पॉप्युलेशन असायला हवं कुठल्याही एका जिओग्राफिकल रिजनचं, दॅट वुड बी ऑप्टिमम पॉप्युलेशन. आता एक्झाम्पल सुद्धा तुम्ही इथे काही कोट करू शकता. देअर आर सर्टन रिजन्स जिथे आपल्याला अंडर पॉप्युलेशन दिसून येतं. भारतातलेच काही आपण जर रिजन्स बघितले जिथे आपल्याला अंडर पॉप्युलेशन दिसून येतं, रिसोर्सेस. जर तुम्ही सेंट्रल इंडियाचा भाग बघितला, इफ यू गो टू सेंट्रल इंडियामध्ये सुद्धा स्पेसिफिकली सांगायचं झालं तर छोटा नागपूर प्लेटोचा जो रिजन आहे, तर या छोटा नागपूर प्लेटो रिजन मध्ये पॉप्युलेशन जे आहे, पॉप्युलेशन इज नॉट दॅट हाय, रिसोर्सेस खूप जास्त आहे. आणि एकंदरीत जर तुम्ही तिथली डेव्हलपमेंट बघितली, डेव्हलपमेंट इज नॉट दॅट सिग्निफिकंट, राईट. देन देर आर ऍज सच तुम्ही खूप जास्त एस्टॅब्लिश करू शकत नाही ओव्हर पॉप्युलेशनचे रिजन्स इंडियामध्ये. जर आपण इव्हन मेट्रोज जरी घेतलं तरी त्यामध्ये एक थोडासा कॉन्फ्लिक्टिंग ओपिनियन येतं, कारण की अनेक व्ह्यू पॉइंट्स हे आहे की मेट्रो रिजन्स जे आहे इंडियाचे, मे बी एनसीआर असेल, नॅशनल कॅपिटल रिजन, किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जो आहे, या सर्व रिजन्स मध्ये वी सम वेअर वी फाइंड अ केस ऑफ ओव्हर पॉप्युलेशन, राईट. सो देर इज अ सेक्शन ऑफ सोसायटी जो डेव्हलपमेंटचा फायदा घेऊ शकत आहे, बट ऑलमोस्ट 50% ऑफ द सोसायटी वुड बी देअर जे ओव्हर पॉप्युलेशन कारण क्रिएट झालेली जी प्रॉब्लेम्स आहे ती फेस करताना आपल्याला दिसतात. बट अगेन एकदम ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपल्याला हे रिजन्स ओव्हर पॉप्युलेटेड आहे म्हणून सांगता येणार नाही. इवन दो एक रफली आपण म्हणू शकतो की या पर्टिक्युलर रिजन मध्ये ओव्हर पॉप्युलेशनचा एक भाग असू शकतो. तर हे तर भारतामधलं रिजन वाईज सांगितलं. कंट्रीज बद्दल सांगायचं असेल तर अनेक कंट्रीज आहे, आफ्रिकन कंट्रीज, वी कॅन टॉक अबाउट मेनी आफ्रिकन कंट्रीज ज्या या अंडर पॉप्युलेशनच्या रेंज मध्ये आपल्याला दिसून येतात. इफ यू गो टू आफ्रिका इज अ रिजन जिथे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिसोर्सेस आढळतील, खूप चांगल्या क्वालिटीचे रिसोर्सेस आहे, मोठ्या प्रमाणात रिसोर्सेस आहे, पण पॉप्युलेशन जी आहे, पॉप्युलेशन पुरेसी नाही. आणि म्हणूनच त्या भागाचा जो डेव्हलपमेंटचा पार्ट आहे तो आपल्याला इतका चांगल्याने दिसून येत नाही. ओव्हर पॉप्युलेशन सांगायचं झालं तर एक बेस्ट एक्झाम्पल असू शकतं इंडियन सबकॉन्टिनेंट, ठीक आहे. या पूर्ण भागामध्ये देर आर लाईक मल्टिपल रिजन जिथे तुम्हाला ओव्हर पॉप्युलेशन दिसून येईल. सो दिस इज व्हॉट द थिअरी इज. यामधनं तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये मे बी थोडंफार रिलेट करू शकता, किंवा काही ठिकाणी तुम्हाला रिलेशनशिप आढळेल, काही ठिकाणी नाही आढळणार. बट ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंट आणि पॉप्युलेशन या दोघांना इंटरलिंक करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपल्याला एक थोडंफार रिलेशन जे दिसून येतं, दॅट इज द केस ऑफ ऑप्टिमम पॉप्युलेशन, ठीक आहे. तर याआधी आपण एक थिअरी बघितली होती, दॅट वॉज डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी, राईट. त्यावर सुद्धा एक शॉर्ट नोट विचारली जाते, व्हॉट इज डेमोग्राफिक ट्रान्झिशन थिअरी. देन देर इज दिस पर्टिक्युलर टॉपिक, अतिशय फेवरेट टॉपिक आहे, युपीएससीचा महत्वाचा टॉपिक आहे. यावर सुद्धा तुम्हाला एक शॉर्ट नोट जी आहे ती विचारली जाईल. फाईन. सो आता भेटूया पुढच्या सेशन मध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण आणखी काही महत्वाच्या जिओग्राफी ऑप्शनच्या कॉन्सेप्ट जे आहे त्या डिस्कस करू आणि समजून घेऊ की कशा प्रकारचा हा एकंदरीत ऑप्शनलचा सिलेबस असेल आणि कशी तयारी करावी लागेल, काय प्रश्न विचारले जातील. सो सी यू देन. टिल देन हॅव अ गुड टाइम अँड टेक केअर. Jnandeep Academy,
India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandi Pius Academy app from Google Play Store. For more information, contact 9511 280 465.